अपन पाहत आहात सच का साथ SS न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार लातूर जिल्हा मासिक आढावा बैठक। विधानसभा दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच या बैठकीचे आयोजन लातूर येथे करण्यात आले होते। या बैठकीचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष संजय शेट्टे हे होते। तर या बैठकीस प्रमुख उपस्थिती माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार सुधाकर भालेराव व तसेच प्रदेशचे व शहर जिल्हा तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडणुका स्वबळावर लढण्याचा कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा या बैठकीमध्ये देण्यात आला व या बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। जिल्हा संघटक सचिव सर्वप्रथम सर्व मान्यवरांचा आणि आपलं मी स्वागत करतो आणि निवडणुकीमध्ये ज्या सर्वांनी जीवतोड मेहनत घेतली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। विशेष करून विनायकराव पाटील साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांचा जे प्रचार आम्ही ऐकला तो फार सुंदर प्रचार होता। संजय भाऊंनी भालेराव साहेबांनी जी मेहनत घेतली खरंच म्हणजे त्याचं कौतुक करण्यासारखं आहे। आणि काल दादा पुण्याला येताना तुमची आठवण झाली, म्हणजे चला दादा मुला खरा रोड तयार होणार आणि आपण थोड्या वेळामध्ये उदगीरला पोहोचणार, मग तुमचं खास करून अभिनंदन करतो। आता आमची शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे उदगीरचा आढावा मांडण्यासाठी मी इथं समोर आलेला आहे। तर मी 2-3 मुद्द्यावरती आपल्याला थोडक्यामध्ये त्या सांगतो। आम्हाला मतं कमी पडले पण आम्ही पुढे कमी पडलो हे माझं मी छाती ठोकून सांगतो। भालेराव साहेबांची जी मेहनत होती, गावागावामध्ये भालेराव साहेब पोहोचले आणि त्यांचे चिरंजीव अमोल भालेराव सोबत मी स्वतः उदगीर पिंजून काढलो। माझ्यासोबत फयाज गांधी, अमित भाई शेख, कुमारी अप्पा, फयाज आदिनताई, अहमद सरवर, महबूबाई, सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जीवतोड मेहनत घेतली। आता मग आम्हाला अपयश कुठे आलं तर सर्वांना माहिती आहे, ईव्हीएमचा घोटाळा। ईव्हीएमचा घोटाळा हा मी 2013 पासून ओळखून सांगतोय, कारण मी स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। मी अजूनही छाती ठोकून सांगतो, कुठल्याही पक्षाचा उमेदवार येऊ द्या, काँग्रेसचा जरी विरोध करत असला किंवा बीजेपीचा जरी विरोध करत असला की त्याच्यामध्ये काही घोळ नाही, तरी तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगतो, डेमोक्रेसी ॲट रिस्क, GVN नरसिंहराव, जो बीजेपीचे राज्यसभेचे खासदार होते, त्यांनी स्वतः पुस्तक लिहिलेले की ईव्हीएम मध्ये कशा कशा प्रकारे घोळ करता येते। जगातल्या 200 सायंटिस्ट लोकांनी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचे ओपिनियन लिहिलेले। म्हणजे जर जगातला सर्वात तज्ञ एलॉन मस्क तर म्हणू शकतो की या मशीनवर प्रोग्रामिंगवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, तर ते सत्य आहे। ईव्हीएम वरती भरोसा ठेवला जाऊ शकत नाही। आमच्या मेहनतीवर पाणी करायचं काम ही मशीन करते। त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी जनसामान्यांमध्ये ही बाब पोहोचला पाहिजे की ईव्हीएमचा विरोध करा। येणाऱ्या काळामध्ये सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे। ज्या उमेदवाराला ज्या वाटलं होतं की मी 2-4-5 कोटीमध्ये निवडून येईल, मी 30-40 हजार कोटीची कामं आणलेली आहेत। उदगीर मधला आमचा प्रचार पाहता त्याला 125 कोटी खर्च करावा लागले, माताला 1000-1000, 2-2 वाटावं लागले। म्हणजे आम्ही त्याच ठिकाणी आम्ही ती निवडणूक जिंकलेली होती। पण मी परत म्हणतो की तो ईव्हीएम आमच्या ताब्यात नव्हता किंवा ईव्हीएमचा जो घोळ झाला त्याच्यामुळे आम्ही पिछाडी होतो। आता तिसरी एक मी खंत व्यक्त करतो, दादा या निवडणुकीमध्ये काय झाले, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नव्हता। भालेराव साहेब त्यांच्या प्रचारामध्ये व्यस्त होते। जी मॅनेजमेंट बॉडी होती की तालुक्यामध्ये काय करायचं, आणि पूर्ण शहरामध्ये काय करायचं आणि बाकीचं नियोजन, सर्व पक्षाचे पदाधिकारी त्यांची एकही मीटिंग झाली नाही। त्यांना आम्ही कार्य करायला तयार होतो, आम्ही फुकटचे कार्यकर्ते होतो। तुम्हाला सांगितलं की तुम्हाला राजकारणात 3 गोष्टी लागतात, तुम्हाला लागतं मास, मीडिया आणि मनी। खेडेगावामध्ये म्हणतात तो राजकारणात गेलाय कारण त्याला पैशाची गुर्मी आहे। आम्हाला आहे पैशाची गुर्मी, आम्हाला असो नसो पण लोकांना वाटते ना आम्ही आहोत राजकारणामध्ये, मग आम्ही राजकारणामध्ये उतरतो, काम करायचं, आम्हाला कामाला लावा। आम्ही स्वतःहून जातो, आम्हाला कामाला लावा, आम्हाला नियोजन द्या।
किंवा आम्ही स्वतःहून एखादी जबाबदारी करायला तयार होतो, पण तिथं एकही जी मॅनेजमेंटची जी सूचना होत्या सर्व पक्षाच्या, आम्हाला दादा आले नाही आले, कुठं जायचं काय नंतर प्रत्येक वेळेस विचारला हवे. तर आम्ही प्रत्येक वेळेस साहेबांना फोन करू शकत होते, साहेब आज काय करायचं, उद्या कुठं जायचं. फक्त ते एक नियोजन थोडं जमलं नाही. म्हणजे आमच्या शहरामध्ये जो कोणी मॅनेजमेंट करणार होता, किंवा आता याच्या पुढे लक्षात ठेवा की कार्यकर्त्याकडून काम कसं करून द्यायचं. कार्यकर्ते तयार आहेत तुमच्यासाठी काम करण्यासाठी. दुसरी गोष्ट मीडिया आपल्यासाठी फेसबुक फोकलमध्ये उपलब्ध आहे ना, काहीच नाही. आता तुम्ही फेसबुकवरती बघा, प्रत्येक गोष्ट मी शेअर केलेली आहे. मी ते शेअरिंगमध्ये बघतो 1 आणि 2, आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. शेअर करणं कोमोडच नसते की तुम्हाला शेअर करता येईल, तुम्हाला पुन्हा पार करायची गरज लागत नाही. मग तुम्ही आपल्या पक्षाच्या गोष्टी शेअर का करत नाही. तुमच्या एकाच्या लिस्टमध्ये जर 5000 जर तुमचे जर मित्र असतील तर एक शेअर केली की 5000 लोकांना गोष्ट आहे. 20 लोकांनी तर 1 लाख लोकांपर्यंत एका मिनिटामध्ये तुमची गोष्ट येईल. किती लोकांनी शेअर केली काढा फेसबुक तुमचा, तुम्ही स्वतः बघा तुम्ही तुमच्या पक्षाच्या किती गोष्टी शेअर केल्या. नाही केलं, अहो फुकटमध्ये मीडिया तुम्हाला उपलब्ध आहे. फेसबुक वापर करा, तुम्हाला व्हॉट्सअप आहे वापर करा, हा मीडिया स्ट्रॉंग करा. दादांनी आता लक्ष ठेवा की एक बैठक खास सोशल मीडियाची बैठक बसवा आणि कसा वापर करायचा ते हे प्रशिक्षण द्या सगळ्या लोकांना. आणि तिसरी गोष्ट आहे की मास्क म्हणजे पब्लिकला कुठून जमवायचं, तर आपली तालुका बॉडी कम्प्लीट व्हायला पाहिजे. अजूनही मला वाटतं उदगीरची किंवा कुठल्या तालुक्याची बॉडी तयार असेल. कार्यकर्ते पदाधिकारी निवडा, कार्यकर्ते तुम्हाला एका हाकेवर तुम्हाला तुमच्या लोकलचे कार्यकर्ते तयार होतील. आणि माझी भाजप साहेबांनी एक अशी विनंती आहे, साहेब तुम्ही एक साप्ताहिक बैठक उदगीरमध्ये, आणि मी साहेबांना पण म्हणतो की लोकल एक साप्ताहिक बैठक तुमच्या कार्यकर्त्यांची लावा आणि काय काय करता येईल, आणि त्याची तिथलं एक लोकल एक आढावा घ्या. अजून तुम्ही आम्हाला कामावर घ्या, तुम्हाला पुढे काय करायचे. आणि जिल्ह्याची जी मासिक बैठक होती ती मासिक बैठक पण होऊ द्या. अशा प्रकारे जर कार्य केलं तर मला वाटते आपलं जिंकलं काही फार आवडेल. थोड्याच वेळामध्ये कमी पैशामध्ये आपण मोठा विजय मिळवू, एवढंच बोलून मी थांबतो. की त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी एक सुप्त कार्यक्रम केला. कोणाच्याही लक्षात आलं नाही. लोकसभा मतदारसंघात 20 लाखाच्या आसपास मतदान असतं. 20 लाखात 10,000 मतं तुम्ही जास्त केलं तर कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यांनी प्रत्येक बूथवर 10, 5, 20, 25 असं करीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 10,000 मुस्लिमांचे नावावरून एक मत मतदान कळालंच नाही. 10,000 मुस्लिमांची मतं कापली. कोणाची मतं होती? 100% इंडिया आघाडीची मतं होती. आणि तुम्ही बघा 500 मताच्या प्रकरणात 78च्या आसपास भारतीय जनता पार्टीचे जागा निवडतात लोकसभेला. आपण लक्ष दिलं जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली तेव्हा आपल्या नेत्यांचे लक्ष आलं, आणि मग आपले नेते मंडळी त्या निवडणूक आयोगाला भेटायला. आणि त्या निवडणूक आयोगाने सांगितलं नाही आता आम्ही तसं होऊ देणार नाही, मग कोणाची बात नाही करणार. आता त्यांनी वेगळीच कृती केली पाहिजे. आपली चर्चा झाली. त्यांनी आता ह्या विधानसभेला काय केलं माहिती का? आता रमेश कराडच्या आपल्याला विरोधी मुलं आहेत मेडिकल कॉलेज सगळे बाहेरचे राज्य सगळ्याचे नाव या त्यांचं नाव बघा कसं काय येऊ शकतात. माझा मुलगा पुण्यात शिकतो, ते मतदानाला इकडे तो काय तिथं पुण्यात नाही नाव नोंदणी करत. आपण लक्ष दिलं नाही. त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 5,000, 10,000च्या आसपास मतं वाढविली. बाहेरचे शेजारच्या मतदारसंघात औसा मतदारसंघात त्याला तो म्हणजे तिकडे घाल अशी करून त्यांनी 5,000 ते 10,000 मतं त्यांचे